नमस्कार, मी वैशाली मोहिते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थेच्या 36व्या स्त्री साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक, अनुवादक, प्राध्यापक डॉक्टर माया पंडित या संमेलनाध्यक्ष आहेत. यांचे अभिव्यक्तीच्या दिशा वेगळ्या हे भाषण आपल्यासाठी नक्कीच दिशादर्शक आहे. त्याचबरोबर आपण ज्येष्ठ लेखिका मृणालिनी चितळे यांची साहित्यिक वाटचाल जाणून घेतली. आज संमेलनाचा दुसरा दिवस. आजच्या कार्यक्रमांची सुरुवात ज्येष्ठ लेखिका, मुक्त पत्रकार वंदना अत्रे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे हेनरिएटा ते एलिना. वंदनाताई अत्रे यांनी 1979 ते 2008 या कालावधीत दैनिक गावकरी या वृत्तपत्रात उपसंपादक आणि सहसंपादक अशी दोन्ही पदे भूषविली आहेत. सध्या त्या मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्य मराठी यासारख्या विविध वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून त्यांनी सदर लेखन केले आहे. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीसाठी 1 वर्षभर त्यांनी लेखन केले आहे. लोकमतच्या मंथन पुरवणीसाठी रियाज या विषयावर त्यांनी वर्षभर लेखन केले आहे. रियाजच्या लेखनामागे त्यांचा हिंदुस्तान शास्त्रीय संगीताचा 15 वर्षांचा अभ्यास आहे. महाराष्ट्र टाइम्समधील सगुण निर्गुण हे सदर वाचकांच्या पसंतीस उतरले. दीपोत्सव, अनुभव, माहेर अशा नामवंत दिवाळी अंकांसाठी त्यांनी लेखन केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी भारतात येणारे परदेशी कलाकार या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. यात बिरजू महाराजांसारख्या नामवंत कलाकारांचा समावेश आहे. वंदनाताईंची 11 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी 8 पुस्तके अनुवादित आणि स्वतंत्र विषयावरील 3 पुस्तके प्रकाशित आहेत. सामाजिक क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाचा शोध घेणाऱ्या पाऊल पुढे पडताना या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त आहे. विजयाचे मानसशास्त्र या अनुवादित पुस्तकास नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा स्वातंत्र्यवीर पुरस्कार प्राप्त आहे. वंदनाताईंची काही अनुवादित पुस्तके ती अशी पाऊल पुढे पडताना, स्लमडॉग मिलेनियर आणि तिबेटच्या वाटेवर या पुस्तकाविषयी विशेष असे सांगायचे आहे की हे पुस्तक मूळ जर्मन भाषेत आहे. स्वतः दृष्टीबाधित असूनही तिबेटला अंधांसाठी शाळा काढणाऱ्या सॅब्रिये टेन बर्केन यांच्या आत्मकथनाचा हा अनुवाद आहे. वंदनाताईंचे उल्लेखनीय कार्य असे की नाशिकच्या HPT महाविद्यालयात गोखले स्कूल ऑफ जर्नलिझम या पत्रकारिता अभ्यासक्रमाची स्थापना त्यांनी केली आणि त्याचबरोबर याच महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून त्या 10 वर्ष कार्यरत होत्या. अशा बहुआयामी वंदनाताई आज हेनरिएटा या स्त्रीविषयी आपल्याशी बोलणार आहेत. ह्या स्त्रीची हेनरिएटा हिची यावर्षी जन्मशताब्दी आहे. हेनरिएटाविषयी जाणून घेण्यास आपण सगळेच जण उत्सुक आहोत. मी आमंत्रित करते वंदनाताई अत्रे यांना. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळांनी मला दिलेल्या ह्या आमंत्रणाबद्दल प्रारंभीच मी मनापासून आभार मानते. गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ अतिशय व्रतस्थपणे ही संस्था काम करते आहे. मराठी साहित्याशी निगडीत अतिशय अभ्यासपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प तुम्ही तडीला नेलेले आहात. अशा
संस्थेने एक समाजात मोठा मानदंड निर्माण केलेला आहे. त्यामुळे तुमचं आमंत्रण हा मी माझा सन्मान समजते. पण त्याचबरोबर थोडं दडपणही मनावरती नक्कीच आहे. कारण मी साहित्यिक कमी पत्रकार अधिक आहे. किंबहुना पत्रकारिता हा माझा धर्म आहे. वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या माणसांना भेटा, वेगळ्या अनुभवांना भिडा, असा हा धर्म मला सांगतो. आणि त्यानुसार जी वेगळी माणसं भेटली, जे वेगळे अनुभव मला आले, त्यातून जे दिसलं ते मी लिहितलं आहे. हे जे लेखन आहे त्याविषयी, त्या प्रवासाविषयी मी आज बोलणार आहे. उज्ज्वलाताई गोखले यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार माझं जे अद्याप न प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे, अप्रकाशित पुस्तक आहे, कहाणी अमर्त्य पेशींची, त्यापासून मी सुरुवात करणार आहे. आणि त्यानंतरचा थोडा पुढचा प्रवास मी सांगणार आहे. तुम्हाला हे माझं भाषण आवडेल असा विश्वास आहे. हेनरिएटा ते इलेना हे भाषण म्हणजे माझ्यासाठी एक निमित्त आहे. लेखनाच्या आजवरच्या प्रवासामध्ये भेटलेल्या स्त्रियांना पुन्हा मन भरून आठवण्याचं निमित्त. हेनरिएटा आणि इलेना या दोघींच्या आगे मागे भेटलेल्या कित्येक स्त्रिया त्याच्यामध्ये आहेत. यामध्ये आहे जगभरातील दिव्यांगांसाठी काम करणारी, त्रिवेंद्रममध्ये काम करणारी सॅब्रिये ही दृष्टिबाधित स्त्री, वेश्यांचं सशक्त संघटन बांधणारी शबनम काझी मीना शेषू, आणि मध्य प्रदेशातल्या एका छोट्याशा गावामध्ये दरिद्री आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्य वाहून देणारी भारती ठाकूरसुद्धा. देश, धर्म, वंश हे भेद बाजूला ठेवले तर ह्या सगळ्या स्त्रियांमध्ये मला दिसला तो एकमेकींना जोडणारा, बांधणारा असा एक घट्ट बंध, कोणत्याही भेदांच्या पलीकडे नेणारा. पण त्या बंधाविषयी बोलण्यापूर्वी आधी सांगायला हवी ती हेनरिएटाची गोष्ट. अमर्त्य पेशींची कहाणी सांगणाऱ्या माझ्या आगामी पुस्तकाची हेनरिएटा लॅक्स ही नायिका. योगायोगाची गोष्ट म्हणजे तिची यंदा जन्मशताब्दी आहे. हेनरिएटा आणि माझं विशेष जीवाभावाचं नातं आहे, कारण माझ्या आज असण्याशी तिचा फार जवळचा संबंध आहे. परीक्षानळीत तिच्या पेशी जन्माला आल्या नसत्या तर कदाचित माझ्यासारख्या कितीतरी स्त्रियांना कॅन्सर नावाच्या एका पाताळयंत्री आजारापुढे निमूटपणे मान तुकवावी लागली असती. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हेनरिएटा आणि माझं नातं आमच्या दोघींच्या आयुष्यामध्ये आलेल्या एकाच म्हणजे कॅन्सर नावाच्या एका अवघड आजारामुळे. पण आमच्यामध्ये साम्य जे काय आहे ना ते फक्त एवढंच. बाकी आमचं दोघींचं आयुष्य दोन ध्रुवांवर जगणाऱ्या दोन माणसांइतकं भिन्न आहे. ती तंबाखूच्या मळ्यात काम करणारी आणि कधीही शाळेचं तोंड न बघितलेली एक स्त्री. खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी काळेपणाचा शाप कपाळावर घेऊन जन्माला आलेली एक स्त्री. एवढं एकच वाक्य तिची ओळख करून देण्यासाठी पुरेसं आहे. आयुष्यात कधीच वाट्याला न आलेल्या सुखाच्या छोट्या छोट्या क्षणांचं एक भलं मोठं गाठोडं या वाक्याच्या मागे उभं असलेलं मला दिसतं. सुख म्हणजे तिच्यासाठी काय होतं तर हातापायाच्या बोटांच्या नखांना लावण्यासाठी लाल चुटूक नेल पॉलिश आणि खूप मुलं जन्माला घालण्याची तीव्र इच्छा. 14व्या वर्षी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणाऱ्या हेनरीनं 30शीपर्यंत 5 मुलांना जन्म दिला. पुढच्या बाळाची वाट बघत असताना एकदम अवेळी रक्तस्राव सुरू झाला. तेव्हा येणारं बाळ पोटात बाहेर वाढते की काय असा अगदी सोपा प्रश्न तिला पडला. या प्रश्नाचं जे उत्तर मिळालं ते मात्र फार अवघड आणि धक्कादायक होतं. तिला गर्भाशय मुखाचा कॅन्सर झाला असल्याचं. हेनरिएटाला कॅन्सर झाला त्या काळात अमेरिकेत दरवर्षी किमान 15,000 स्त्रिया कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडत होत्या. या आजाराला बळी पडलेली आणखीन एक अनाम स्त्री एवढीच तिची कहाणी खरं म्हणजे उरली असती
किंवा उरली नसती सुद्धा, पण तिच्या बाबतीत जे घडलं ते विलक्षण. ते घडवण्यात महत्त्वाचा हातभार डॉक्टर जॉर्ज गे या संशोधकाचा आणि अर्थातच तिच्या शरीरातील पेशींचा. या कहाणीविषयी बोलण्यापूर्वी थोडं आपल्या शरीरातल्या पेशी नावाच्या एका विराट व्यवस्थेबद्दल जाणून घ्यायला हवं. कोट्यावधी पेशींनी बनलेलं आपलं हे शरीर. आपल्या आहारातून मिळणाऱ्या पोषणावरती या पेशी वाढत असतात. शरीरामधल्या प्रत्येक पेशीची कामगिरी आणि जबाबदारी पक्की केलेली आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि चोख अशी ही व्यवस्था आपल्या आरोग्याचा तोल आणि तालही सांभाळत असते. त्यामुळे माणसासाठी कोणतंही नवीन औषध निर्माण करताना या पेशींवरती त्या औषधाची अंतिम चाचणी होणं फार फार अनिवार्य गरजेचं असतं. पण त्यासाठी मानवी पेशी आपल्या शरीराच्या बाहेर परीक्षानळीत जन्माला येणं गरजेचं असतं ना. गे यांचा खटाटोप होता तो हा, या पेशी वाढवण्याचा. कारण गेला कॅन्सरवरती उपचार शोधायचे होते. गेनी आपल्या बायकोच्या मदतीनं भंगारमध्ये गोळा केलेल्या अनेक वस्तूंमधून घरामध्येच एक प्रयोगशाळा उभी केली होती. आणि कोंबडीचं रक्त, गाईच्या वासराच्या पोटातील मांस, नवजात बाळाच्या नाळेतील रक्त अशा भलभलत्या वाटतील अशा गोष्टी परीक्षानळीत टाकत मानवी पेशींना पोषण देणारं एक पोषक द्रव तयार केलं होतं. पेशी वाढवण्याची तयारी सगळी पूर्ण झाली. प्रश्न होता तो प्रयोग करण्यासाठी नमुना पेशी मिळवण्याचा. पण तेव्हा हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर गे यांनी त्यावर एक सोपं सोयीस्कर उत्तर शोधलं. आणि ते होतं हॉपकिन्समध्ये येणारे कृष्णवर्णीय रुग्ण. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या अनेक कृष्णवर्णीय रुग्णांच्या शरीरातल्या पेशी त्यांची परवानगी न घेताच ते आपल्या प्रयोगासाठी काढून घ्यायला लागले. अशाच रुग्णांमध्ये एक होती हेनरिएटा. कॅन्सरवरती रेडिएशनचे उपचार ती त्यावेळा घेत होती. ते दशक होतं साधारणतः 50शीचं. त्यामुळे ब्लॅक लाईव्ज मॅटर या जाणीवेची झुळूकसुद्धा तेव्हा समाजामध्ये आलेली नव्हती. त्यामुळे अर्थातच कृष्णवर्णीय लोकांच्या जीवापेक्षा किंबहुना काळ्या लोकांच्या जीवापेक्षा गोऱ्या लोकांचं संशोधन अधिक महत्त्वाचं आहे असा सगळा हा आविर्भाव आणि माहोल होता. गे परीक्षानळीत मानवी पेशींचे नमुने टाकत होता आणि काही दिवसातच ते निष्प्राण होऊन जाताना मरताना बघत होता. अशा परिस्थितीमध्ये एक दिवस मात्र काहीतरी अघटित घडलं आणि ते होतं पेशींना कोंब फुटल्याची अद्भुत घटना. त्या पेशी होत्या हेनरिएटा लॅक्स तिच्या. काही काळ गेल हे स्वप्न वाटलं, पण ते स्वप्न नव्हतं तर वास्तव होतं. कारण खरोखरच परीक्षानळीत टाकलेला पोषक द्राव घेत पेशी वाढत होत्या. या एका घटनेनं संशोधन क्षेत्राने एकदम कूच पालटली. एका नव्या युगाची पहाट फुटली. हेनरिएटा लॅक्स हिच्या नावाचं लघुरूप म्हणून हेला असं नाव मिळालेल्या या पेशींनी आणि तिला जन्म मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न करणाऱ्या जॉर्ज गे यांनी हे सगळं घडवलं. या घटनेला 2 बाजू आहेत. पहिली अर्थातच मानवी इतिहासात नोंदवली गेलेली उजळ आणि सकारात्मक बाजू. परीक्षा नळीमध्ये हेला पेशी वाढू लागल्याने काय घडलं, एक छोटं उदाहरण देते. ज्या काळात हेला पेशी जन्माला आल्या त्या काळात म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे 50च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये पोलिओ नावाची महामारी थैमान घालत होती. या पोलिओवरती मात करणाऱ्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी जी करता आली ती हेला पेशींवरती करता आली. आणि त्यानंतर पोलिओची लस बाजारामध्ये येऊन ह्या पोलिओवरती उत्तर मिळालं. यानंतर मात्र हेला पेशी अगणित औषधांच्या चाचण्यांसाठी वापरल्या गेल्या. कॅन्सरवरती उपचार देणारी केमोथेरपीची औषधं आणि एड्स इथपासून ते आजच्या कोरोनापर्यंत शेकडो लसींच्या चाचण्या, औषधांच्या चाचण्या या पेशीवरती केल्या गेल्या. या पेशी जगभरात संशोधकांनी वापरल्या. त्या अंतराळात गेल्या. क्लोन करण्याच्या प्रयोगासाठी त्यांचा वापर केला गेला.
अणुबॉम्बमधून निर्माण होणाऱ्या किरणोत्सारी द्रव्यांचा मारा त्यांच्यावर करण्यात आला. मानवी जनुकांचा अभ्यास करणारा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहे त्यातही या पेशींचा वापर केला गेला आहे. खरं म्हणजे आजवर जेवढ्या हेल्या पेशी निर्माण केल्या गेल्या आहेत त्या जर अंथरल्या ना तर त्यात 4 वेळा आपली पृथ्वी गुंडाळता येईल. आजही या पेशी प्रयोगशाळेमध्ये वापरल्या जातात कारण त्यांना मरण नाही, त्यांना मरण मंजूर नाही आणि म्हणून त्या अमर आहेत. ही झाली ह्या घटनेची उजळ बाजू. ती जेवढी उजळ मानवी कर्तृत्वाचा अभिमान वाटावा अशी, तेवढीच त्याची दुसरी बाजू मात्र आपण शरमेने मान खाली घालावी अशी आहे. कारण जिच्या पेशींनी एवढी उलथापालथ घडवली, क्रांती घडवली, त्या हेनरीचं कुटुंब मात्र तिच्या अकाली मृत्यूनंतर गवताची सुटलेली मोळी वाऱ्यावर सैरावैरा उडाविना तसं विस्कटून गेलं, विखरून गेलं. लांडा लबाड्या आणि गुंडगिरी करत तिची मुलं जगायला शिकली. त्या काळात त्यांना सर्वाधिक गरज होती ती आर्थिक स्थैर्याची आणि मानसिक आधाराची. पण हेला पेशींच्या ह्या व्यवहारात झालेल्या कोट्यावधी आर्थिक उलाढालीचा $1 या मुलांच्या, या कुटुंबाच्या वाट्याला आला नाही. चटके सहन करत ही मुलं मोठी झाली. एकीकडे हेला पेशींना मिळत असलेल्या यशाचे नवे नवे रोमांचकारी टप्पे आणि दुसरीकडे या कुटुंबाच्या वाट्याला आलेली अत्यंत हालाखी. हे पुस्तक म्हणजे ह्या 2 टोकांचा तोल सांभाळत उभी असलेली कहाणी आहे. एका स्त्रीच्या दुर्दैवाची आणि तिने आपल्याला दिलेल्या एका मौल्यवान दुर्मिळ भेटीची. हेनरिएटाची ती कहाणी उजेडात यायला 2010 साल उजाडावं लागलं. तेही रिबेका स्कूट नावाच्या जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला या पेशींच्या नावाचं कुतूहल वाटलं म्हणून. कोण ही हेला, कसं पडलं हे नाव, या कुतूहलापोटी ती या कुटुंबाचा शोध घेत राहिली, शोध घेत गेली आणि अखेर तिला भेटली हेनरिएटाची नात डेबोरा. तिच्या मदतीने रिबेकानी या कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांचा, हेनरीच्या नंतरच्या पिढ्यांचा आणि त्यांच्या भूतकाळाचा घेतलेला शोध थक्क करणारा आहे. एखाद्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाचा अभ्यास आणि शोध थकवून टाकणारा पण कृतार्थ करणारा असतो याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना वेळोवेळी येतो. द इमॉर्टल स्टोरी ऑफ हेनरिएटा लॅक्स हे रिबेकाने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे. आम्ही म्हणजे मी आणि शोभना भिडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे ह्या पुस्तकाचा शब्दशः अनुवाद नाही, पण आमच्या लेखनाचा मुख्य आधार मात्र हे पुस्तक आहे हे नक्कीच. हे काम करत असताना मला वारंवार वाटत होतं का अपेक्षित राहिली हेनरिएटा आणि तिचं योगदान. आणि त्या काळी जाणवलं तर हेच, ती अंधारात राहिली कारण ती एक स्त्री होती. आणि निव्वळ स्त्री नाही तर सामाजिक उतरंडीमध्ये ज्या वर्गाची जागा अगदी तळाशी असते असं बाकी समाज मानतो त्या काळ्या वर्णाची ती स्त्री होती. एकूणच काय, जगताना स्त्रियांना कराव्या लागणाऱ्या संघर्षांची दखल घ्यावी, आपल्या इच्छा स्वप्नपूर्ती यासाठी त्यांनी दिलेले छोटे मोठे लढे, त्यांचं एखाद्या कामातलं योगदान हे नोंदवून ठेवावं अशी गरज समाजाला फारशी वाटत नाही हे या कामाच्या निमित्ताने पुन्हा जाणवलं. खरं म्हणजे ह्याच जाणीवेनी मला वेळोवेळी काही लिहायला प्रवृत्त केलं आहे. या जाणीवेचं पहिलं बीज टाकणारी घटना मला आजही स्पष्ट आठवते. पत्रकार म्हणून नुकतीच तेव्हा एका वृत्तपत्रात कामाला लागले होते. त्या दिवशी टेबलवरती आलेल्या एका बातमीनी मला चांगलंच दचकावून टाकलं. बातमी होती शहरातल्या एका नाल्यात सोडून दिलेल्या एका मृत अर्भकाची. ते अर्भक जन्मतः मृत नव्हतं, त्याची हत्या करून त्याला मारून त्याला नाल्याच्या वाहत्या पाण्यात सोडून दिलं होतं. ह्या बातमीचा पाठपुरावा करीत करीत एका रात्री मी पोचले
आमच्या शहरातल्या मार्केट यार्डामध्ये. भाज्या भरून येत असलेले ट्रक्स, त्या भाज्यांच्या मोठ्याने सुरू असलेल्या बोली, भाज्यांचे चढउतार करणारे मजूर, त्या गर्दीमध्ये फिरणारे छोटे मोठे विक्रेते, या सगळ्या व्यवहारामध्ये मजूर म्हणून स्त्रिया दिसत होत्या. पण बरोबर असलेल्या मित्रांनी माझं लक्ष वेधलं ते एका काही मोक्याच्या ठिकाणी खांद्यावर शाल टाकून उभ्या असलेल्या तरुण मुलींकडे. कोणाची तरी वाट बघत असावी अशी त्यांची देहबोली होती. मित्र कानात कुजबुजला. मार्केटला येणाऱ्या पुरुषांना खास सेवा देणाऱ्या या मुली आहेत. त्यातील बऱ्याच मुली शाळकरी होत्या. जरा दूर असलेल्या शाळेत, नगरपालिका शाळेत दिवसा शाळेत जायचं आणि रात्री लिपस्टिक लावून खांद्यावर शाल टाकून यार्डामध्ये उभं राहायचं. फार अस्वस्थ करणारं ते दृश्य होतं. या मुलींची कुटुंब, यार्डाचे पदाधिकारी, समोर असलेलं पोलीस ठाणं, परिसराचे नगरसेवक, या सगळ्यांना या मुलींची आणि त्यांच्या खांद्यावरती असलेल्या शालीच्या संकेताची पुरती ओळख होती. नाल्यामध्ये वाहत आलेल्या त्या एका मृत अर्भकाने ही सगळी झाकपाक एकदम चव्हाट्यावरती आणली. पण ह्या प्रश्नावरती वातावरण तापेपर्यंत आणि मोर्चे निषेध होईपर्यंत काहीच का घडलं नाही आत्तापर्यंत? या मुलींच्या जगण्यामागे असलेल्या वास्तवाची, संघर्षाची कारणं जाणून घ्यावी, त्यावर की उत्तरं मिळवता आली तर बघावी असं कोणालाच का वाटलं नाही? स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांचे हक्क ह्याबद्दलचे पुस्तकी सिद्धांत जगण्यामध्ये असतातच असे मी तोवर मानत होते. तो केवढा खुळेपणा होता ह्याचं भान एखादा फटका द्यावा तसं ह्या घटनेने मला दिलं आणि या संघर्षाच्या कहाण्या शोधण्याची, टिपण्याची प्रेरणा पण दिली. अर्थात बिचाऱ्या स्त्रियांवरती नेहमीच अन्याय होतो आणि ते सहन करीत या स्त्रिया निमूटपणे जगत असतात असं मानणं हा आणखीन एक वेडेपणा ठरेल ह्याचं भानही ह्या घटनेने मला दिलं. काळाच्या पावलांबरोबर आणि वेगाबरोबर जमवून घेत स्वतःला सांभाळण्याच्या आणि तरीही पुढे जाण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या स्त्रिया शिकत असतातच की, आणि आपलं म्हणणं मांडण्याचे कौशल्यसुद्धा त्या मिळवत असतात. आणि अशा गोष्टी स्वीकारणारा समाज पण प्रगल्भ होत असतो. संगीताविषयी लेखन करताना मला हा अनुभव विशेषत्वाने आला किंवा जाणवला. भारतीय अभिजात संगीत हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि म्हणून अभ्यासाचा विषय. अनेक कलाकारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली आहे. त्यात गिरिजा देवी आणि फरीदा खानूमपासून आजच्या पिढीची कौशिकी चक्रवर्तीपर्यंत अनेक स्त्रियांचा समावेश आहे. आपलं गाणं लखलखीत आणि स्वतःची मुद्रा असलेलं असं घडावं यासाठी अग्रह धरणाऱ्या स्त्रिया या प्रवासात मला भेटल्या. हे सांगताना मला आठवण येते ती विदुषी गिरिजा देवी यांची. कोलकात्यामधील संगीत रिसर्च अकादमीत त्यांच्या घरी आम्ही गप्पा मारत होतो. ठुमरी चैती गाण्याचं कसब गळ्यावर कसं चढवलं याविषयी बोलता बोलता त्या म्हणाल्या, तुला खरं सांगू, माझा रियाज आणि शिक्षण ह्याच्याकडेच काही काळ लक्ष देता यावं म्हणून 1 वर्षाच्या मुलीला घरी ठेवून घरापासून दूर एकांतात राहण्याची व्यवस्था करण्याचा आग्रह मी माझे पती मधुसूदन जैन यांच्याकडे धरला होता. ही घटना कालाची नाही तर किमान 60-70 वर्षापूर्वीची असावी. लग्नानंतर गाणे म्हणायला त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून कधीच विरोध झाला नाही. पण पतीची फक्त एकच अट होती, गायचं असेल तर फक्त रेडिओवर किंवा संगीत परिषदांमधूनच. कोणा धनाढ्याच्या घरी बिदागी घेऊन खाजगी मैफल करणं त्यांना अजिबात मंजूर नव्हतं. संगीत मैफलीतून गाण्याची आमंत्रणं येऊ लागली तेव्हा त्यांना दिसलं हिराबाई, मोगूबाई, सिद्धेश्वरी देवी अशा गायकांच्या समोर आपल्याला उभं राहायचं आहे, आत्मविश्वास न गमावता उभं राहायचं आहे. आणि तेव्हा वाटलं
आजवर जे गाणे शिकले आहे त्याच्यासोबत काही काळ एकटीनं राहून आपली बलस्थानं शोधणं फार गरजेचं आहे. त्यांचे पती मधुसूदन जैन यांनी त्यांचा हा आग्रह केवळ मान्यच केला नाही, तर संसाराचा कोणताही बोजा त्यांच्या खांद्यावर पडणार नाही हे बघितलं. स्त्री कलाकारांच्या बाबतीमध्ये अशी उदार मनस्कता समाजात सरसकट नसेलही, पण त्याचं बीज तर पडलं होतंच ना. आपल्या ह्या अनुभवाविषयी गिरिजादेवी बोलत होत्या तेव्हा मला दिसत होती आपला ध्यास काय आहे आणि त्यासाठी आपल्याला काय हवं आहे ह्याची पक्की जाण असलेली आणि त्यासाठी आग्रह धरणारी एक कणखर आणि जागरूक स्त्री. आणि आठवण येत होती माझ्या एका अद्याप अपूर्ण राहिलेल्या एका अभ्यास प्रकल्पाची, त्यातल्या स्त्री गायिकांची. हिराबाई, मोगूबाई कुर्डूकर, अंजनीबाई मालपेकर, गंगूबाई हनगल या पिढीतल्या गायिकांचा हा माझा अभ्यास होता. गाणाऱ्या बाया या शब्दात स्त्री कलाकारांची संभावना होऊ नये म्हणून न थकता प्रयत्न करणाऱ्या मोगूबाई, हिराबाई ह्या स्त्रिया. तोपर्यंत मात्र स्त्री कलाकारांना रंगमंचावरती उभं राहून अदा करत गावं लागायचं. मैफलींमध्ये स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे बैठकीवरती बसून गाणं म्हणता यावं यासाठी न थकता आणि हक्काची कोणतीही आक्रस्ताळी भाषा न करता या स्त्रिया आपलं म्हणणं मांडत राहिल्या. एवढंच नाही तर आपल्या घरातील स्त्रियांनी त्या मैफलीला शक्यतो जाऊ नये असा प्रयत्न करणाऱ्या संयोजकांचा हा काळ होता. अनेक संस्थानिकांच्या दरबारामध्ये सहसा स्त्रियांना येण्यास मनाई असण्याचे हे दिवस. एखाद्या स्त्री कलाकाराचं गाणं दरबारात ठरलं तर मोठी पंचायत व्हायची. दरबारामध्ये त्यांना प्रवेश द्यायचा कसा? एका दरबारात ऐन उन्हाळ्यामध्ये मच्छरदाणी मसे मजून मैफल गेल्याची आठवण एका स्त्री कलाकारांनी लिहून ठेवल्याचं मी वाचलं आहे. हार्मोनियम आणि तबला साथ करणारे पुरुष मच्छरदाणीच्या बाहेर बसले होते आणि ही मैफलीची मुख्य कलाकार मात्र मच्छरदाणीच्या आतमध्ये घामाच्या धारा पुसत गात होती. गाण्याच्या रियाजासाठी कुटुंबापासून दूर राहिले असं जेव्हा एखादी कलाकार, एखादी गिरिजादेवी सांगते तेव्हा तिच्या मागे खूप मोठी वाट शांतपणे उडवून आलेल्या या स्त्री कलाकार असतात. परिस्थितीमुळे असेल किंवा माझ्या मर्यादांमुळे असेल, काही अपवाद वगळता अशा स्त्रियांबद्दलचा फार अपुरा तपशील माझ्या हाती लागला आणि काही कारणांनी हे काम मागे पडलं. निदिध्यासी, संगीताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि गुरुला परमेश्वर मानणाऱ्या गोमंतकीय कलाकार स्त्रियांसारख्या त्यागी स्त्रिया फार कमी आढळल्या असा गौरवपूर्ण उल्लेख मी एका पुस्तकामध्ये वाचला होता. गाणाऱ्या बाया अशा शब्दात ज्यांना पायरी दाखवली जात होती त्या निदिध्यासी बायांनी आज कलाकार म्हणून सन्मानाचं आणि बरोबरीचं स्थान कसं मिळवलं या मोठ्या प्रवासातील अनेक रिकाम्या राहिलेल्या जागा एक अभ्यासक म्हणून मला नेहमी चुटपूट लावतात. अशाच आणखीन एका मुलाखतीने मला खूप अस्वस्थ केलं होतं. दीपोत्सव या दिवाळी अंकासाठी सध्या पाकिस्तानामध्ये राहत असलेल्या फरीदा खानम या गझल सम्राज्ञीची मुलाखत मला घ्यायची होती. आज जाने की जिद ना करो ही त्यांनी गायलेली गझल तुम्ही ऐकली असेलच. त्या एका गझलनं अख्ख्या जगाला वेड लावणारी ही मलिका आहे गझल. कोलकात्यात जन्माला आलेली आणि ब्रिटिश काळात त्या शहरात चालणारे अनेक संगीत जलसे आणि परिषदा ह्यामध्ये सतत वावरणारी ही तरुणी, तेव्हाची तरुणी, भविष्यात स्वतःला याच जलशांमध्ये गाताना बघत होती आणि त्यासाठी गुरुकडून चोख शिक्षणही घेत होती. एकाएकी आपल्या देशाचे 2 तुकडे करणारी फाळणीची एक क्रूर करकरीत रेघ कागदावरती आखली गेली आणि मैफलीत बसून गाण्याच्या या तरुण मुलींच्या स्वप्नामधील सगळे रंग अक्षरशः उद्ध्वस्त झाले, उलथेपालथे झाले. जन्म घेण्याच्या कळा सोसणाऱ्या देशात स्वतःला उभे करण्यासाठी
गाण्याच्या एका वेगळ्याच प्रवाहाला त्यांना आपलंसं करावं लागलं. हे सगळं ऐकताना मनात येत होतं, एकाएकी आपल्या मातेतील मुळं उखडून दुसरीकडे रुजवण्याचा हा अनुभव कसा असेल बरं. पायाला आधार देणारी जमीन जेव्हा पायाखालून निसटते आणि दुसऱ्या भूमीत कुठेतरी आधार शोधत निराधार उभं राहावं लागतं, तेव्हा कसे असतात ते दिवस. फोनवर झालेल्या आमच्या मुलाखतीत जेव्हा हे प्रश्न मी विचारले गेले ना, तेव्हा बेगम साहेबा काय म्हणाल्या माहिती आहे? त्या उत्तरल्या, जी जी आपकी आवाज़ मुझे सुनाई नहीं दे रही है, शायद कनेक्शन में कुछ गडबड है. तेव्हा जाणवलं, परिस्थितीला आपल्या बाजूने वळवून घेणाऱ्या ह्या स्त्रिया, त्यासाठी नक्कीच खूप काही किंमत त्यांनी मोजली आहेच. त्यांनी जे जे काही केलं त्याची कमीत कमी नोंद तरी इतिहासात झाली पाहिजे. मग भले लोकांपर्यंत ते पोचलं नाही तरी चालेल. या स्त्रियांना मात्र कामापेक्षा, बोलण्यापेक्षा, कुरकुर करण्यापेक्षा काम करत राहणं अधिक महत्त्वाचं वाटलं असावं, नाही का? सध्या संगीताच्या एका वेगळ्या टप्प्याचा अभ्यास मी करते आहे आणि तो टप्पा आहे अभिजात भारतीय नृत्य आणि संगीत शिक्षण घेणाऱ्या परदेशी शिष्यांचा. डिजिटल माध्यम आपल्या आयुष्यामध्ये आल्यापासून भौगोलिक सीमांची बंधनं आपण कधीच ओलांडली आहेत, पार केली आहेत. पण मी शोध घेते आहे तो भारतामध्ये येऊन गुरुकुलात राहून मौखिक परंपरेने ही कला शिकणाऱ्या शिष्यांचा. आणि या शोधात मला भेटली इलेना, जिचा उल्लेख मी माझ्या भाषणाच्या शीर्षकामध्ये केला आहे. इटलीमध्ये जन्माला आलेली, वाढलेली, पण सध्या भारतवासी झालेली नृत्यांगना इलेना सिटियाट्री. अर्थात या अभ्यासामध्ये मला भेटलेली ती एकमेव स्त्री नाही. इस्रायल ते अमेरिका आणि जर्मनी ते कझाकस्तान अशा जगाच्या अनेक देशांमधून भारतात येणाऱ्या कलाकारांमध्ये मला भेटली जपानची मसाका सातो, नेदरलँड्समधील सास्किया हास, कझाकस्तानमधील अकमरा कैझरनोवा आणि आणखी काही. अभ्यासाची ही वाट मला दिसली तीही अशाच एका लेखासाठी घेतलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने. ही मुलाखत होती अफगाणिस्तानचे डॉक्टर अहमद सरमस्त यांची. अफगाणिस्तान, बॉम्बचे धमाके, अखंड रणगाड्यांची येजा, मशीनगनचा धडधडाट आणि ह्या हल्ल्यामध्ये जखमी होणाऱ्या लोकांचे, असंख्य लोकांचे आक्रोश, हेच आवाज कायम ऐकणाऱ्या या युद्धग्रस्त देशात काबूलमध्ये मुलांसाठी संगीत शिक्षण देणारी संस्था काढण्याचं अशक्य स्वप्न बघणारा एक वेडा माणूस डॉक्टर अहमद सरमस्त. हे स्वप्न घडताना, प्रत्यक्षामध्ये येताना उभा राहायला निर्माण झाला तरुण मुलींचा वाद्यवृंद. ज्या देशात स्त्रियांच्या आयुष्याचे निर्णय मुल्ला मौलवींच्या फतव्यावरती अवलंबून असतात, अशा मुलींच्या हातात त्यांनी वाद्य दिली. घुसमटून टाकणाऱ्या त्यांच्या बुरख्यातून त्यांना बाहेर काढीत मोकळं आकाश दाखवलं आणि स्वरांची ओळख करून देत त्या सगळ्या तरुणींना स्वतःची ओळख करून दिली. या जोहरा नावाच्या वाद्यवृंदाच्या वाटचालीमधील दोन गोष्टींचा उल्लेख मुद्दामून मी करणार आहे. पहिली, दरवर्षी जिनेव्हामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही अतिशय प्रतिष्ठित बैठक होत असते. या व्यासपीठावरती या जोहरामधल्या स्त्रियांना आमंत्रित केलं गेलं. मला असं वाटतं या स्त्रियांच्या, या तरुणींच्या वाटेला, जोहराच्या वाटेला आलेला हा सर्वात मोठा सन्मान आहे. आणि दुसरी, नेमकी याच्या विरुद्ध संगीतासारख्या छचोर गोष्टींची तरुण मुलींना चटक लावणाऱ्या, तो गुन्हा केलेल्या डॉक्टर अहमद सरमस्त यांना एका क्रूर अतिरेकी हल्ल्याला तोंड द्यावं लागलं. संगीत शिकवणाऱ्या माणसाला काही काळ दोन्ही कानांचे क्षमता गमवावी लागली. या हल्ल्यामधून वाचलेले सरमस्त आजही हे काम करीत आहेत.
पुढं ह्या वाद्यवृंदामधील एक तरुणी भारतामध्ये संगीत शिक्षण घेण्यासाठी आल्याचं मला समजलं. अफगाणिस्तानसारख्या देशातील अतिशय बंदिस्त वातावरणातून एका सर्वस्वी अनोळखी देशामध्ये शिक्षणासाठी येण्याचा, या समाजाशी स्वतःला जोडून घेण्याचा हा अनुभव कसा असेल या मुलीसाठी, असा मला प्रश्न पडला आणि त्यातून माझा हा विषय आकाराला येत गेला. माझा हा शोध अर्थातच केवळ स्त्रियांपुरता मर्यादित नाही. शोध सुरू केल्यावरती माहितीच्या महाजालावरती आणखी काही कलाकारांची माहिती मिळाली आणि त्यांच्या मदतीने नव्या काही कलाकारांपर्यंत जात मी हे जाळं विणते आहे. हा सगळा अनुभव केवळ चकित करणाराच नाही, तर अनेकदा धक्का देणारा सुद्धा आहे. अतिशय प्रगल्भ आणि निसर्गाशी पर्यायाने आपल्या जगण्याशी जोडलेल्या भारतीय संगीताच्या प्रेमामध्ये पडून अनेक कलाकार आज भारतात स्थलांतरित झालेले आहेत. इलेना ही अशी स्थलांतरित झालेली एक तरुणी, हिप्पी संस्कृतीमध्ये वाढलेली, ड्रग्सच्या नशेमध्ये आयुष्याचा मतलब शोधू बघणारी आणि त्याच शोधामध्ये भारतात पोचलेली इलेना स्वतःच्या ह्या प्रवासाचं वर्णन 2 जन्मांची कहाणी, अ टेल ऑफ 2 बर्थ्स या शब्दात करते. कारण ओडिसी नृत्यशैलीचे गुरु केलुचरण महापात्रा भेटणं हा तिच्यासाठी पुनर्जन्माचा एक क्षण होता. भुवनेश्वरमध्ये स्वतःचं गुरुकुल चालवत असलेली इलेना कोरिओग्राफर आहे. युगांत ह्या चित्रपटाच्या कोरिओग्राफीसाठी तिला राष्ट्रीय सन्मानाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि पद्मश्री हा भारतीय नागरी सन्मान मिळवणारी ही पहिली परदेशी नृत्यांगना आहे. सगळे भेद ओलांडून एकमेकींना जोडणारा एक बंध स्त्रियांमध्ये असतो, असा उल्लेख मी प्रारंभी केला होता. इलेनासारख्या स्त्रियांशी बोलताना मला तो स्पष्ट दिसत गेला. मला वाटतं प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये तिचं असं एक खास स्वप्न असतं. भले ते तिच्या कुटुंबाशी जोडलेलं असो किंवा अगदी स्वतःपुरतं असो. या स्वप्नाचं बोट सहसा ती सोडत नाही. समोर येणाऱ्या छोट्या छोट्या संधी, भेटत राहणारी माणसं ह्यांच्या मदतीनं चिवटपणे त्या दिशेने ती चालत राहते. जगण्याच्या मुळाशी असलेल्या ओल्या मातीतून बळ घेत राहते. याचं एक विलक्षण उदाहरण म्हणजे हृदयाच्या पेशी. या पेशी अमर्त्य का झाल्या? संशोधक म्हणतात या पेशींची जीवन इच्छा इतकी प्रबळ आहे की परीक्षा नळीमध्ये असलेल्या अन्य कोणत्याही पेशींना त्या जगूच देत नाहीत. या पेशींना मरणं मंजूर नाही आहे. परिस्थितीपुढे मान न चुकवता झुंजत राहणाऱ्या अशा स्त्रिया मला नेहमी बोलवत असतात, खुणावत असतात. अर्थात सध्या सुरू असलेल्या अभ्यासामुळे ही दृष्टी अधिक व्यापक झाली आहे. जगण्याच्या अर्थाच्या शोधात भारतामध्ये येणाऱ्या कलाकारांमुळे ही व्यापकता त्याला आली आहे. भारतीय संगीत आणि त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी सगळा देश पायाखालून घालणारे, आपली भाषा शिकत इथली संस्कृती, माणसं, समाज जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कलाकारांना हवा आहे जगण्याचा अर्थ. त्यांना हवी आहे भोवतालच्या कोलाहलापासून दूर नेणारी शांतता. आपला देश, आपली माणसं हे सगळं काही मागे टाकून भारतामध्ये येण्याइतकी ही ओढ तीव्र आहे. त्याबद्दल ते भरभरून माझ्याशी बोलतात. त्यांच्याशी होत असलेल्या ह्या गप्पांमधून आपल्या देशाच्या संगीताचं एक नवंच रूप मला दिसतं आहे. माझ्या देशापासून खूप दूरवर असलेल्या एखाद्या देशामधून आलेला कलाकार जेव्हा एखाद्या भारतीय रागामधील स्वरांविषयी असोशीनं बोलत असतो, तेव्हा मला कमालीचा सुकून मिळत असतो. आणि तेव्हा वाटत असतं कदाचित माझंही स्वप्न पूर्ण होत असल्याचा हा सुकून असावा, ही शांतता असावी. आणि ह्याच सुकूनसह, याच शांततेसह मी थांबते. धन्यवाद. नमस्कार.
मी सुजाता पवार आजच्या बिल्वदले या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज या कार्यक्रमात आम्ही सादर करणार आहोत साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या काही ज्येष्ठ कवयित्रींच्या कविता. यातल्या बहुतेक कविता निवडल्या आहेत साहित्यप्रेमी भगिनी मंडळ निर्मित उन्मेख या मंडळाच्या सभासद भगिनींच्या प्रातिनिधिक कविता संग्रहातून, ज्यामध्ये जवळजवळ 93-94 कवितांचा समावेश आहे. या कविता संग्रहाचं संपादन केलं होतं मंदाताई खांडगे, मीराताई शिंदे आणि शलाका माटे यांनी, आणि या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती अंजलीताई कुलकर्णी यांनी. मैत्रिणींनो, असं म्हटलं जातं की बिल्वदलं शिळी होत नाहीत. असं म्हटलं जातं की बिल्वदळं शिळी होत नाहीत, आणि म्हणूनच आज या काही कवितांची शिळी न झालेली बिल्वदलं आम्ही तुमच्या ओंजळीत देण्यासाठी आणली आहेत. दुर्दैवानं यातल्या काही कवयित्री काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. या कार्यक्रमाद्वारे आपण त्यांच्या स्मृती जागवूया आणि कार्यक्रम सुरू करूया. बिल्वदले. यामध्ये सहभागी होणाऱ्या माझ्या कवयित्री मैत्रिणी आहेत चंचल काळे, कविता मेहिंदळे, प्रतिभा पवार, अंजली देसाई, स्वाती यादव आणि मी सुजाता पवार. तर आता पहिल्या 2 कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते कवयित्री चंचल काळे हिला. धन्यवाद सुजाता. आजच्या या बिल्वदल कार्यक्रमामध्ये मी 2 ज्येष्ठ कवयित्रींच्या रचना सादर करणार आहे. कवयित्री अंजली देशपांडे आणि कवयित्री लेखिका डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या. सुरुवातीला अंजली देशपांडे यांची रचना, तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. कवयित्री अंजली देशपांडे यांचे रेशीमलडी आणि उत्कट असे 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या कवितांच्या कार्यक्रमामधून अजूनही त्या या साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर ऐकूया त्यांची रचना. शीर्षक आहे जसं तसं. एक दिवा लावावा अंधाऱ्या घरात, तशी कविता उजळते मनाच्या गाभाऱ्यात. एक दिवा लावावा अंधाऱ्या घरात, तशी कविता उजळते मनाच्या गाभाऱ्यात. ओल्या मातीत पेरलेलं बीज तरारावं, ओल्या मातीत पेरलेलं बीज तरारावं, तशी कविता रुजते आत्म्याच्या घरात. आवडत्या वाद्यावरून जशी बोटं फिरावी, आवडत्या वाद्यावरून जशी बोटं फिरावी, तसा गुंजतो कवितेचा अनाहत नाद. मोरपिसाचा मखमली स्पर्श हाताला व्हावा, मोरपिसाचा मखमली स्पर्श हाताला व्हावा, तशी कविता भिनते स्पर्शाच्या संवेदनात. भावनांचं गारूड हृदयावर राज्य करतं, भावनांचं गारूड हृदयावर राज्य करतं, तेव्हा कविता फुलून येते अंग प्रत्यंगात, तेव्हा कविता फुलून येते अंग प्रत्यंगात. वारुणीची जशी झिंग चढावी, वारुणीची जशी झिंग चढावी, तशी कवितेची नशा व्यापून टाकते जागेपणात, तशी कवितेची नशा व्यापून टाकते जागेपणात. यानंतर मी रचना सादर करणार आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांची. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर अरुणा ढेरे यांचं नाव ऐकल्यावर आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोरून त्यांचा विस्तृत साहित्यपट सरकला असेल. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख फारशी मी करून देत नाही आहे. साहित्याचे सगळेच प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत आणि या सगळ्या प्रकारात 50हून अधिक त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 37हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. आणि असं असलं तरी त्यांचं पहिलं प्रेम कविता आहे असं त्या आवर्जून सांगतात. तर ऐकूया त्यांची रचना. शीर्षक आहे सकवार. झिम्म पावसाची मिठी माती तरारून गेली,
झिम्म पावसाची मिठी माती तरारून गेली, गर्द गवताची लव हवा जांभुळली ओली. गुंजेवाणी लालबुंद शिळ वाऱ्यावर फिरे, गुंजेवाणी लालबुंद शिळ वाऱ्यावर फिरे. खुळे इटूक पाखरू त्याला फुटलेत तुरे. कळी टपोर सुखाची, कळी टपोर सुखाची अशी लवे तशी लवे, कळी टपोर सुखाची अशी लवे तशी लवे. वेळ देठ सांभाळतो कळ पान आडोशाला हवे, देठ सांभाळतो कळ पान आडोशाला हवे. सई गोरटी शेलाटी, सई गोरटी शेलाटी तिचे जाई जुई मन, सई गोरटी शेलाटी तिचे जाई जुई मन. निळ्या वाऱ्यावर तिने गाणे दिले उधळून, निळ्या वाऱ्यावर तिने गाणे दिले उधळून. तिचे कोळे भोळे डोळे, तिचे कोळे भोळे डोळे त्यात आभाळ मावेना, तिचे कोळे भोळे डोळे त्यात आभाळ मावेना. वय नव्या नवलाचे तिला गारवा सोसेना. आता घरामध्ये घ्या ना, आता घरामध्ये घ्या ना, नका भिजू देऊ तिला, आता घरामध्ये घ्या ना, नका भिजू देऊ तिला. अशी सकवार पोर होता वळीव बाधला, अशी सकवार पोर होता वळीव बाधला. चार शिंतोड्यांनी ओली तरी अंगणी फुलेल, चार शिंतोड्यांनी ओली तरी अंगणी फुलेल. उभ्या जन्माच्या बोलीने मेघ पदरी झेलेल, उभ्या जन्माच्या बोलीने मेघ पदरी झेलेल. यानंतरच्या रचना सादर करायला आपल्यासमोर येत आहे कविता मेहेंदळे. चंचल, धन्यवाद. बिल्वदले या आपल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमात मी कविता मेहेंदळे सहभागी होते आहे. सुशीला मराठे यांचं विडंबन गीत मी सादर करणार आहे. सुशीला मराठे या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सभासद. कार्यक्रमादरम्यान त्यांच्याशी बोलणं व्हायचं. क्षमस्व या त्यांच्या विडंबन गीत संग्रहातून हे गीत निवडलंय. मुळातील उच्च दर्जाच्या काव्यकृतींना धक्का न लावता सुशीलाताईंनी विडंबन गीतं लिहिली आहेत आणि हे त्यांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. पसायदानात त्या म्हणतात, हे एकटपणाचे तिमिर जळावे, विनोदा महस्थान लाभावे. मम सुखाची ठेव या खंडकाव्यातून सुशीलाताईंनी बालगंधर्वांचं जीवनचरित्र रेखाटलंय. स्वरगीता हा गीतासार सांगणारा त्यांचा पद्यग्रंथ. त्यांची एकूण 17 पुस्तकं प्रकाशित आहेत. आता मी त्यांचं विडंबन गीत सादर करते. मत मागशी माझ्याकडे परी, मत विकत घेतले कोणीतरी. मत मागशी माझ्याकडे परी, मत विकत घेतले कोणीतरी. आजवरीची जनता सेवा पाहून दिधले मत मी तेव्हा. आजवरीची जनता सेवा पाहून दिधले मत मी तेव्हा. परी आठविसी मला न केव्हा, परी आठविसी मला न केव्हा. ओढविला तू रोष दुरी, मत मागसी माझ्याकडे परी, मत विकत घेतले कोणीतरी. तरुण निवडून येऊ दे आता, वृद्धपणी का आटा पिटा. तरुण निवडून
येऊ दे आता वृद्धपणी का आटापिटा संसाराची होय सांगता संसाराची होय सांगता धडपड सत्तेसाठी पुरी मत मागशी माझ्याकडे परिमत विकत घेतले कोणीतरी सरला रे मत दिन हा सरला जप्त डिपॉझिट भीती तुझला सरला रे मत दिन हा सरला जप्त डिपॉझिट भीती तुझला आता कुणाला नाव कशाला आता कुणाला नाव कशाला लागले नेत्र निकालावरी मत मागशी माझ्याकडे परिमत विकत घेतले कोणीतरी मत मागशी माझ्याकडे परी. मैत्रिणींनो, यानंतर शैलजा जोशी यांची पंखावलं मन ही कविता मी सादर करते. शैलजाताई सुद्धा साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सभासद. कार्यक्रमाला नित्य हजेरी असायची. आता असं म्हणते की या सख्यांनीच साहित्याची वाट अधिक सुकर केली. आज त्यांच्याच मार्गावरून आपण पुढे चाललोय. शैलजाताईंचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळाला होता. बालसाहित्य, वैचारिक साहित्य, काव्य असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले होते. त्या समीक्षकही होत्या बरं का. स्पर्शरेषा हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आता वाचते पंखावलं मन त्यांची एक कविता. किती पंखावलं मन त्याला आभाळ पुरेना, किती पंखावलं मन त्याला आभाळ पुरेना, निळ्या निळाईचा चारा त्याच्या चोचीत मावेना, निळ्या निळाईचा चारा त्याच्या चोचीत मावेना, कसं भलतच वेड मनाला लागलं, कसं भलतेच वेड मनाला लागलं, घरट्याचं बोलावणं त्याने नाहीच ऐकलं, कसं भलतच वेड मनाला लागलं, घरट्याचं बोलावणं त्याने नाहीच ऐकलं, त्यांनी नाहीच ऐकलं. मैत्रिणींनो, यानंतर बिल्वदलेमध्ये माझी सखी प्रतिभा पवार हिला मी निमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार कविताताई, आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. मी कवयित्री मीरा गुणारी यांची कविता सादर करणार आहे. त्यांचे पदघुंगरू, सात पडसाद, आत्मसमर्पण हे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचे फ्रेंच भाषेवर प्रभुत्व होते. काही फ्रेंच कवितांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या फ्रेंच नाटकाचा रंगमंचीय प्रयोग अलियान्स फ्रान्से या संस्थेने केला होता. कवितेचं शीर्षक आहे समर्पण. पुष्पामधले पराग होऊन लहरी लहरीवर तरळावाई, पुष्पामधले पराग होऊन लहरी लहरीवर तरळावे, कृष्ण सावळा भृंग होऊनी फुला फुलांवर हुंगावे, दवबिंदूंचे रूप घेऊनी कमलदलावर डोलावे, दवबिंदूंचे रूप घेऊनी
कमलदलावर डोलावे, सुगंध होऊनी सुमनामधला, सुगंध होऊनी सुमनामधला, दिशा दिशातून विहरावे. मोहक सुंदर रंगच होऊनी फूल चुखांना झुलवावे. ना तरी व्हावे पुष्प आणखी, श्री प्रभूच्या शोभावे. ना तरी व्हावे पुष्प आणखी, श्री प्रभूच्या शोभावे. निर्माल्यच ते होता चरणी, जळी नदीच्या डुंबावे. निर्माल्यच ते होता चरणी, जळी नदीच्या डुंबावे. सार्थक होता असे जीवाचे, सार्थक होता असे जीवाचे, समर्पणातच गुंगावे, समर्पणातच गुंगावे. आता मी विमलताई खाचणे यांची एक कविता सादर करते. विमलताई खाचणे यांची 5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकमतने घेतलेल्या स्त्रीविषयक लेख स्पर्धेत मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते त्यांना बक्षीसही मिळाले होते. 20 वर्ष त्यांनी टायपिंगचे क्लास चालवले. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे सोनं पिवळेस ऊन. संथ मौनशा दुपारी, सोनं पिवळेस ऊन. संथ मौनशा दुपारी, सोन पिवळेस ऊन. शांत बाभळीच्या फांदी, घुमे पारव्याची धून. वाट एकलिशी कुणी, वाट एकलिशी कुणी, धावे नागिनीच्या परी. गर्दी हिरवी श्यामल, तिच्या दुतर्फाला सारी. गर्दी हिरवी श्यामल, तिच्या दुतर्फाला सारी. ऐन ग्लानीच्या कधीच्या, जशा अनोखाशा धुंद. ऐन ग्लानीच्या कधीच्या, जशा अनोख्याशा धुंद. रान फुलांच्या ताटवी, मला केवड्याचा गंध. नदी मासळीला कुण्या, नदी मासळीला कुण्या, घाले अनोखा उखाणा. कशासाठी तीरावर येई मोरग पाहुणा. कशासाठी तीरावर येई मोरग पाहुणा. गुरे चरती निवांत, शांत सावलीच्या काठी. गुरे चरती निवांत, शांत सावलीच्या काठी. कुण्या राधेसाठी फुले, गीत गोरख्याच्या ओठी. 7 घर त्यांच्या देठी, 7 घर त्यांच्या देठी. येई पाखरांना निज, झाड आभाळाला सांगे, वेड्या पाखरांचे गुज. झाड आभाळाला सांगे, वेड्या पाखरांचे गुज. धन्यवाद. आता मी सुजाता पवार यांना कवितेसाठी आमंत्रित करते आहे. धन्यवाद प्रतिभा. मी आता सादर करणार आहे कवयित्री विमल लिमये यांची एक कविता. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती. या एकाच कवितेनं महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेल्या कवयित्री म्हणजे विमलताई लिमये. विमलताई लिमये या हिंदी भाषेच्या शिक्षिका होत्या आणि मराठी आणि हिंदी भाषेचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. विमलताईंचे झरोखा आणि अंतस्वर असे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आणि विमलताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या स्वतःच्या कवितांना चाली लावून सुरेल स्वरात सादर करीत असत. तर आता सादर करते आहे विमलताई लिमये यांची एक रचना. नको आवसेचे भय, नको आवसेचे भय. आत पौर्णिमा धडली,
तुझ्यासाठी तेजोरेखा धाडी येली, तेजोरेखा धाडी येली. नको आवसेचे भय, नको ग्रहणाचे दुःख, वेधकाळ संपणार. नको ग्रहणाचे दुःख, वेधकाळ संपणार. सूर्य स्वयंभू प्रकाशी, त्याला कोण झाकणार. नको आवसेचे भय, कधी असे कधी तसे पाय चालते रहावे. कधी असे कधी तसे पाय चालते रहावे. साऱ्या रंगांच्या धारांनी, साऱ्या रंगांच्या धारांनी कसे सचैल नहावे. नको आवसेचे भय, नको निराशेचा सूर. सखे नको गनिश्वास, नको निराशेचा सूर. सखे नको गनिश्वास. दूर डोंगरा पल्याड आहे प्रकाश प्रकाश. दूर डोंगरा पल्याड आहे प्रकाश प्रकाश. नको आवसेचे भय, आत पौर्णिमा दडली. अंधाराने तुझ्यासाठी तेजोरेखा धाडी येली. नको आवसेचे भय. यानंतरच्या 2 कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते अंजली देसाई हिला. धन्यवाद सुजाता. नमस्कार. कवी दत्त यांची नात आणि लेखक वि. द. घाटे यांची कन्या असलेल्या डॉक्टर अनुराधा पोद्दार यांनी आपला साहित्यिक वारसा समर्थपणे पेलला. कविता, समीक्षा, संपादन, ललित गद्य अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलं. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सप महाविद्यालयात खूप वर्ष त्यांनी मराठी या विषयाचं अध्यापन केलं. आवर्त आणि कॅक्टस फ्लावर हे त्यांचे 2 कविता संग्रह. सुरुवातीच्या काळात छंदबद्ध कविता लिहिणाऱ्या या कवयित्रीने नंतर मुक्त छंदात कविता लिहिल्या. ऐकूया त्यांची एक कविता, अंगणभर. अंगणभर विखुरलेल्या गुलमोहराच्या लाल जर्द पाकळ्यातून हलकेच पावलं टाकतानाही तुला कसेसेच होई. अंगणभर विखुरलेल्या गुलमोहराच्या लाल जर्द पाकळ्यातून हलकेच पावलं टाकतानाही तुला कसेसेच होई. पहिल्या पावसाच्या धुंद वृष्टीत सचैल भिजताना तुझ्या नसा नसातून आनंदाचे हुंकार उमटत. दूर दुरून आलेल्या गीत लहरींनी तुझ्या छातीतले इमानी दुःख भरभरून वाहू लागले. एकदा सोनेरी संधी प्रकाशात झळझळती केतकी साडी नेसून गच्चीवर मी तुझ्या समोर आले. तेव्हा एक टक न्याहाळत कवितेतल्या सारखं तू म्हणाला होतास, आता मी कोणता संधी प्रकाश पाहायचा. हे सारे उद्याही तसेच असेल. ऋतुचक्राचे आस आपल्या गतीने फिरत राहतील. संधी प्रकाशाच्या सोनेरी लावण्यात अवघा आसमंत न्हावून निघेल आणि पहिल्या पावसाच्या बेभान वृष्टीत धरतीचा कण कण पुलकित होऊन नाचू लागेल. फक्त तू नसशील, तू नसशील. मात्र गुलमोहराच्या ओसंडत्या पाकळ्यातून
वेदनेची लाल जर्द आसव तुझ्या आठवणीसाठी वाहतच राहतील, वाहतच राहतील. मी विद्या अन्यापनावर या कवयित्रीची कविता सादर करणार आहे. त्यांच्या कथा, कविता, समीक्षणे अनेक मासिकातून प्रसिद्ध झाली आहेत. मराठी साहित्य संमेलनात त्यांनी काव्यवाचन केलं आहे. वेदविज्ञान मंडळाच्या त्या सभासद असून संत व प्राचीन वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास शोध निबंधातून त्यांनी मांडला आहे. वास्तुशास्त्राचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्या कन्सल्टंट म्हणून वास्तुशास्त्रानुसार अचूक मार्गदर्शन करतात. वास्तू तथास्तु हे त्यांचं गाजलेलं पुस्तक. कॉन्टिनेंटल प्रकाशननी त्यांचा सय नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. ऐकूया त्यांची कविता शेव. आभाळ खूप भरून आलंय, आभाळ खूप भरून आलंय, डोळ्यात साठवलंय त्याला. क्षितिजाची काजळ रेखा व्यथाच सांगून गेलीय मला. पानाचे अश्रू पुसताना मनाचं कोंदण दिलंय त्याला. पानाचे अश्रू पुसताना मनाचं कोंदण दिलंय त्याला. फुलांचे उसासे टिपताना ओंजळ अपुरी पडते मला. लपवलंय मी माझं दुःख, लपवलंय मी माझं दुःख, खोल खोल गाडलंय त्याला. माझं उष्ण हास्य पाहून आईचा शेव ओला झाला. माझं उष्ण हास्य पाहून आईचा शेव ओला झाला. धन्यवाद. यापुढील कविता सादर करण्यासाठी मी पुन्हा आमंत्रित करते सुजाता पवार हिला. धन्यवाद अंजली. मी आता सादर करते आहे कवयित्री शीला निपुणगे यांची कविता. शीलाताई या निवृत्त अध्यापिका असून त्यांना आदर्श शिक्षिका हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पाऊस मनाच्या दारी ह्या कविता संग्रहाखेरीज शीलाताईंची इतर 6 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. सुखी गृहिणी या मासिकात शीलाताईंनी संपादन सहाय्य केलं होतं आणि त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे मराठी कवितेतील घर या पुस्तकात घर या विषयाच्या जवळजवळ 100 कवितांचं संकलन आणि संपादन शीलाताईंनी केलं होतं. तर आता सादर करते आहे शीलाताईंची कविता झड. असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. पाना फांद्यानी हातानी मिठी घालून झेलावा. असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. असा पाऊस पडावा भिजू जावी सई भुई. असा पाऊस पडावा भिजू जावी सई भुई. घन दाटल्या नेत्राने आभाळाने निरखावी. असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. असा पाऊस पडावा मनी जागवीत सय. असा पाऊस पडावा मनी जागवीत सय. रख रखित उन्हाळा त्याच्या आठवात जाय. असा पाऊस पडावा
राणीवनी निनादावा, असा पाऊस पडावा तुझ्या माझ्या काळजात, असा पाऊस पडावा तुझ्या माझ्या काळजात, जावे वाहून कधीचे सल रुतले उरात, सल रुतले उरात, असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. कसा पाऊस पडतो आज लागून या वेड, कसा पाऊस पडतो आज लागून या वेड, वेदनेच्या काळोखात त्याची रात्रंदिन झड, वेदनेच्या काळोखात त्याची रात्रंदिन झड, त्याची रात्रंदिन झड, त्याची रात्रंदिन झड, असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. पाना फांद्यानी हाताने मिठी घालून झेलावा, असा पाऊस पडावा राणीवनी निनादावा. यानंतर पुढच्या 2 कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते आहे कवयित्री स्वाती यादव हिला. धन्यवाद सुजाताताई. नमस्कार, मी स्वाती यादव नीना भेडसगावकर आणि इंदुमतीताई सहस्रबुद्धे यांच्या कविता मी सादर करणार आहे. प्रथम नीना भेडसगावकर यांची एक कविता सादर करते. लेखन वाचनाची आवड असलेल्या नीनाताई स्त्री सखी मंडळाच्या अध्यक्ष आहेत. आपल्या चौकटी पलीकडचं जग स्त्रियांना माहिती व्हावं, त्यांच्या कक्षा रुंदावाव्यात यासाठी त्या नेहमी कार्यक्रम आखत असतात. त्याचप्रमाणे सूर बहार या संस्थेतर्फे त्या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरणही करत असतात. या सर्व कार्यक्रमांचं संहिता लेखन आणि निवेदनही नीनाताई करत असतात. त्यांची एक कविता वाचते. कोवळं हसू. सरत्या मार्गशीर्षातली मऊ सूत दुपार, निरभ्र निळ आकाश, हवेतला लाडीक गारवा, त्यावर किरणांचा उबदार शिडकावा. आकाशाच्या कॅनव्हासवर मोकळ्या फांद्यांचं रेखीव चित्र उमटलेलं. अन पाहते तर मोकळ्या फांद्यांच्या टोकांना वसंताच्या वासानं कोवळं हसू फुटलेलं, कोवळं हसू फुटलेलं. याच्या पुढची कविता आहे इंदुमतीताई सहस्रबुद्धे यांची. MA संस्कृत BEd असं शिक्षण झालेल्या निवृत्त अध्यापिका असलेल्या इंदुमतीताईंचे झेप, स्वप्नपूर्ती हे काव्यसंग्रह तर इतर 9 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना संस्कृत महाकवी या पुस्तकासाठी कालिदास पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. त्यांची एक कविता सादर करते. रांगोळी. सारवलेलं शेणानं समोर सुंदर अंगण, तुळशी वृंदावनापुढे तेवतं निरांजन. बंद दाराचा फ्लॅट असो की सुंदर बंगला, दारापुढील रांगोळीचा थाट फारच आगळा. पारंपरिक रांगोळी असते प्रतीकाचे लोभस देणं. चौकोन, वर्तुळ, बिंदू, वक्ररेषा किंवा असो त्रिकोण, वरचे त्रिदळ म्हणजे त्रिभुवन, 3 देव, 3 अवस्था किंवा विश्वात्मकाची एक सुंदर कल्पना. शंख, स्वस्तिक, गोपद्म, चंद्रसूर्य किंवा सुंदर कमळ, अष्टदिशांचे प्रतीक असते अष्टदळ. रांगोळी शुभ कार्याला कलेचा प्रत्यय देणारी.
रांगोळी शुभकार्याला कलेचा प्रत्यय देणारी, तिच्या सौंदर्याचा स्पर्श विखुरल्या नात्यांना जोडणारी, आपुलकीच्या भावनेनं आयुष्यात सुंदर रंग भरणारी, सौंदर्याचा साक्षात्कार अन मांगल्य सिद्धी देणारी, ही अशी सुंदरतेनं साकारलेली सुबक रांगोळी इंद्रधनुष्याच्या रंगाने माखून तेजोमय भासणारी, एकात्मतेचा संदेश देत लहान मोठ्यांना खुलवणारी, आतुरतेनं मुलासारखी दीपावलीची वाट पाहणारी रांगोळी, दीपावलीची वाट पाहणारी रांगोळी. यापुढच्या कविता सादर करायला मी आमंत्रित करते सुजाताताई पवार यांना. धन्यवाद. धन्यवाद स्वाती. बिल्वदले या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ज्येष्ठ कवयित्रींच्या कवितांच्या कार्यक्रमाची सांगता मी करते आहे आदरणीय मंदाताई खांडगे यांच्या एका कवितेनं. आपले वडील विख्यात कवी ग ह पाटील यांचा साहित्यिक वारसा समर्थपणे पेलणाऱ्या मंदाताई गेली 35 वर्ष साहित्यप्रेमी भगिनी मंडळाशी जोडलेल्या आहेत. त्यातील 12 वर्ष त्या कार्यवाहपदी होत्या आणि त्यांनी 15 वर्ष साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. अतिशय व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेल्या मंदाताईंची विविध विषयाची 50 पुस्तकं प्रसिद्ध झाली असून त्यातील काही पुस्तकं विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. राज्य पुरस्कारासह अनेक मानाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या स्त्री साहित्याचा मागोवा आणि इतर भारतीय भाषातील स्त्री साहित्य या मोठ्या प्रकल्पासाठी त्यांनी प्रकल्प प्रमुख आणि संपादन सहाय्य म्हणून काम केलं आहे. सध्या त्या मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त आहेत. आता मी त्यांच्या आठवांचे पक्षी या कविता संग्रहातील आठवांचे पक्षी ही कविता सादर करते. खुणावती ते मजला रावे, मी धावते त्यांच्या मागे, केवळ मृगजळ ठरते, कुठे उडाले ते सगळे, घन जंगल ते नुसते, कसे कुणा सांगावे, खुणावती ते मजला रावे, भासात श्वास मिटावे, तसे काहीसे होते, रावे शोधून दमते, निष्पर्ण झाडांवरचे, का स्वप्नातील विहंग सारे, स्वप्नातच उडून जाती, मी धावता त्यांच्या मागे, खुणावती ते मजला रावे, शोधता संपरे सारे, धूसर काहीसे
गमते आठवांचे पक्षी होणे रावे उडून गेले रावे उडून गेले रावे उडून गेले रावे उडून गेले रावे उडून गेले. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी. भगिनींनो, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं हे 36वे स्त्री साहित्य संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलं. कोविडग्रस्ततेमुळे आपल्याला यावर्षी हे संमेलन ऑनलाईन घ्यावं लागलं, परंतु तरी देखील ते अतिशय नीटनेटक्या पद्धतीनं साजरं झालं. एवढंच नव्हे तर आशय संपृक्तता हा या संमेलनाचा एक मोठा विशेष ठरला. आपल्या संमेलनाच्या अध्यक्ष प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि विचारवंत डॉक्टर माया पंडित यांच्या भाषणामध्ये आपल्याला या आशय संपृक्ततेचा मोठा सुंदर असा अनुभव आला. अभिव्यक्तीच्या दिशा वेगळ्या या त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीनं व्यक्त होण्यापेक्षा जाणीवांचा परीघ विस्तारत नेला पाहिजे. आपल्याला परिचित असलेल्या जगाच्या पेक्षा त्याच्या पलीकडे काही एक वेगळं जग असतं ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला जन्मानं मिळालेली जात, धर्म, देश, प्रदेश, भाषा, लिंग याच्या पलीकडे जाऊन संवेदनांचा वेगळा प्रदेश आपण शोधला पाहिजे, त्याचं आकलन करून घेतलं पाहिजे आणि अभिव्यक्तीच्या नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. हे त्यांचं प्रतिपादन आपल्या भगिनींना निश्चितच त्यांच्या अभिव्यक्तीसाठी मार्गदर्शक ठरेल. भगिनींनो, डॉक्टर माया पंडित यांनी त्यांच्या भाषणामध्ये जे तत्वरूपाने सांगितलं त्याचा प्रत्यक्ष लेखनामधला प्रत्यय वंदना अत्रे यांच्या मनोगतामधून आपल्याला आला. हेनरिएटा ते एलिना या त्यांच्या अप्रकाशित पुस्तकाबाबत बोलताना त्यांनी आपल्याला अनुभवाच्या अतिशय एका अनोख्या अशा प्रदेशातून सफर करून आणलं. हेनरिएटाचा संघर्ष दुर्लक्षित राहिला याचं कारण एकतर ती स्त्री होती आणि दुसरं म्हणजे ती कृष्णवर्णीय होती. जगभरामध्ये स्त्रियांच्या अशा छोट्या मोठ्या संघर्षांना बेदखल केलं जातं आणि म्हणूनच त्याविरुद्ध बंड करायला लागतं. हाच विचार या दोन्ही विदुषींच्या भाषणांमधून आपल्याला ऐकायला मिळाला. याबद्दल या दोघी विदुषींचे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीनं मी आभार मानते. मृणालिनी चितळे या आपल्या साहित्यप्रेमीच्याच एक सभासद, एक उत्तम कथाकार, स्तंभलेखिका, संपादिका, स्त्री मासिकाच्या माजी संपादक, हिंगणे स्त्री संस्थेच्या माजी संचालक, अशा विविध पद्धतीनं आपण त्यांना ओळखतो. त्यांच्या मुलाखतीमधून त्यांच्या या विविध त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं दर्शन आपल्याला घडलं. सुषमा शाळीग्राम यांनी अतिशय नेटकेपणानं ही मुलाखत घेतली. पैलूदार व्यक्तिमत्व हे त्यांनी मृणालिनी यांच्यासाठी वापरलेले शब्द मला व्यक्तिशः फार आवडले. या दोघींचेही या मुलाखतीसाठी मनपूर्वक आभार. मैत्रिणींनो, या 2 दिवसांच्या संमेलनाच्या अखेरच्या सत्रामध्ये आपण साहित्यप्रेमीमध्ये अगदी पहिल्यापासून असलेल्या आपल्या ज्येष्ठ कवयित्री, सभासद भगिनींच्या कवितांच्या सादरीकरणाचा
अतिशय सुंदर असा अनुभव घेतला. सुजाता पवार यांच्या संकल्पनेतून आणि चंचल काळे, प्रतिभा पवार, कविता मेहेंदळे, स्वाती यादव, अंजली देसाई यांच्या सुंदर सादरीकरणातून हा कार्यक्रम साकार झाला. त्यामध्ये अरुणाताई ढेरे, मंदाताई खांडगे, अनुराधा पोद्दार, विमलताई लिमये, विमलताई खाचणे अशा ज्येष्ठ भगिनींच्या कवितांच्या सादरीकरणामधून आपल्याला त्यांना मानाचा मुजरा करता आला. या सर्व सादरीकरणकर्त्या मैत्रिणींचे मनपूर्वक आभार. भगिनींनो, पडद्यासमोर हा सगळा कार्यक्रम आपला सादर झाला, परंतु पडद्यामागे देखील अनेक आपल्या कार्यकारिणीमधल्या सभासद भगिनींचे, इतर अनेक भगिनींचे कष्ट त्याच्या पाठीमागे खूप आहेत. अमर देवगावकर या आपल्या तरुण कलावंत मित्रानं सगळी तांत्रिक बाजू अत्यंत समर्थपणे सांभाळली. त्याला आणि आपल्या या सगळ्या भगिनींना मी मनापासून धन्यवाद देते. हा कार्यक्रम ऑनलाईन बघणाऱ्या आपल्या सगळ्या सभासद भगिनी, त्यांचे कुटुंबीय आणि इतरही अनेक रसिक प्रेक्षक यांना देखील धन्यवाद देते. आणि याबरोबरच या संपूर्ण संमेलनाची सांगता इथेच होते आहे असं जाहीर करते. धन्यवाद.